Standard First, Subject Mathematics, Chapter 36, Addition by Counting Forward. Addition by counting forward. Students, today we are going to learn addition. या ठिकाणी 5 and 3 beads दिले आहेत. 5 plus 3 beads ची ॲडिशन करताना सर्वात आधी 5 च्या पुढचे म्हणजे फॉरवर्डचे 3 नंबर्स काउंट करावे लागतील. मीन्स 6, 7, 8. Total beads are 8. Means total addition is 8. Now look at the second example. या ठिकाणी 8 and 5 beads दिले आहेत. मग या ठिकाणी दोघांची ॲडिशन करताना 8 beadsच्या पुढे 5 beads काउंट करू. म्हणजे आन्सर मिळेल लुक 9, 10, 11, 12, 13. टोटल 13 beads झाले. स्टुडंट्स, एका नंबरमध्ये दुसरा नंबर मिळवताना बिग नंबरच्या पुढे स्मॉल नंबर एवढे नंबर्स क्रमाने काउंट केले की ॲडिशन मिळते. फॉर एक्झाम्पल 4 and 9 ची ॲडिशन करताना 4 नंतर 9 नंबर्स काउंट करण्यापेक्षा 9 च्या पुढे 4 नंबर्स जर काउंट केले तर ॲडिशन करायला इझी होईल. सो लेट्स सॉल्व सम मोर एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस. आता या एक्झाम्पलमध्ये 8 and 6 यांची ॲडिशन करताना 8 च्या पुढे 6 नंबर्स क्रमाने काउंट केले तर आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजेच 9, 10, 11, 12, 13, 14. Answer is 14. So now you tell me answer of next example. तुम्ही पुढच्या उदाहरणांची उत्तरे सांगा पाहू. 4 plus 9 ची ॲडिशन किती येईल? सर, 9 च्या पुढे 4 पर्यंत नंबर्स काउंट केल्यावर 10, 11, 12, 13. आन्सर इज 13. गुड. बरोबर काउंट केलंस तू. नेहमी बिग नंबर पासून पुढे काउंट करावे म्हणजे ॲडिशन पटकन होतं. मग आता नेक्स्ट नंबरची ॲडिशन सांगा पाहू. व्हॉट इज द सम ऑफ 7 plus 5? 7 अधिक 5 यांची बेरीज किती येईल? सर, 7 च्या पुढचे 5 नंबर्स काउंट केले तर 8, 9, 10, 11, 12. आन्सर इज 12. व्हेरी गुड. मग आता 4th एक्झाम्पलमध्ये 7 plus 7 यांची ॲडिशन किती होईल? सर, 7 मध्ये 7 ॲड केल्यावर आन्सर येईल 14. एक्सिलेंट. देन व्हॉट विल बी द ॲडिशन ऑफ 12 and 4? 12 and 4 ची ॲडिशन किती येईल? सर, 12 च्या पुढे 4 नंबर काउंट केले तर 13, 14, 15, 16. आन्सर इज 16. Very good. And what will be the addition of numbers 15 and 5? 15 and 5 ची बेरीज केल्यावर काय उत्तर येईल? सर, 15 च्या पुढे 5 नंबर्स काउंट केले तर 16, 17, 18, 19, 20. Answer is 20. Well done, students. Now you can do addition very easily.